आज दुपारी रामभाऊच्या टमटममध्ये निलंग्याला जात असताना इतके पोलिस थांबलेले होते की पोलिसांनी टमटमच अडवलं. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण सकाळी सकाळी निघालेला आहे आरतीसाठी देवीच्या मंदिराकडे. मित्रांनो, या ठिकाणी आरती वगैरे सुरुवात झालेली आहे. आरती वगैरे संपन्न झाल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर निलंग्याला जायचं होतं. कारण मित्रांनो, दुपारी 2 वाजता बीट असते. बीटला आपल्याला कांद्याचे 4-5 गट्टे घेऊन जायचे होते. तर या ठिकाणी आरती वगैरे संपन्न झाली ना आता शेताकडे गेलो, पोते वगैरे घेतलं आणि रामभाऊच्या टमटम मध्ये टाकलो ना आता आपण निघालेले आहे. 11-11:30 वाजलेले आहेत निलंग्याला. तर जात असताना मित्रांनो असं काय घडलं मित्रांनो, या ठिकाणी कमीत कमी 2-3 पोलिस थांबलेले होते दवण्याच्या माळाला. या ठिकाणी पोलिसांना आमच्या टमटम बंद करा रामभाऊ गाडी पुढे जाऊ नव्हते ना कोणाची जाऊ देत नव्हते. पुढे घेऊन बंद करा. कसं बस मित्रांनो पोलिसांच्या जवळ गेलो, साहेब नमस्कार म्हटलो आणि साहेबाला म्हटलं या मुख्यमंत्री साहेब येत्याल तेव्हा येत्याल, तोपर्यंत माझं उशीर झाला तर बीटचा टाइम संपल्याच्या नंतर कांद्याला भाव पण लागणार नाही. कसं बस साहेबांना वशिला लावल्याच्या नंतर साहेबांनी म्हटलं की जावा, शेतीचा माल ठेवता येत नाही. बसलो टमटम मध्ये आम्ही आता निघालेलो आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, एखाद्या माणसाचं भांडण झालेलं आहे आणि माणूस जर मरायला टेकलेला असलं तर पोलिस टायमावर येत नसतात. पण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यायला लागल्यात म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी रोडवर जागा पुरत नाहीत. इतके पोलिस आणि इतक्या गाड्या आणि इतके डॉक्टर दवाखान्याचे काय सांगल तेवढं कमीच आहे.